मंडळी, आपल्या मानवी आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आपण आपल्या लेकरांसाठी, मुलांसाठी भरपूर प्रमाणामध्ये इस्टेट कमावून ठेवतो. त्यांच्यासाठी शेती, जमीन, वावर, नोकर चाकर, गाडी, बंगला, पैसा, अडका या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी तयार करून ठेवत असतो. त्याच्या मागचा हेतू एवढाच असतो की आपल्या मुलांनी सुखी राहावं, त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा, हा हेतू असतो. परंतु समाजामध्ये सध्या हा ज्वलंत प्रश्न आहे की आपल्या मुलांची लग्न योग्य वेळेत झाली पाहिजे. समाजामध्ये असे बरेच पालक आहेत की जे त्यांच्या लेकरांच्या मुलांच्या लग्नामध्ये चिंतेत आहेत, कारण त्यांच्या मुलाचं वय झालंय तरी लग्न होत नाही. मुलांचं वय उलटून गेल्यावर लग्न होऊनही त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान नाही. म्हणजे काय तर सध्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की त्यांच्या मुलाची लग्न झाली पाहिजे. मंडळी, सध्या समाजामध्ये अशी भयंकर परिस्थिती आहे की मुलांचे मुलींचे लग्न होत नाहीत. आणि बरेच पालक आम्हाला प्रश्न विचारतात की महाराज, आमच्या मुलांचं लग्न का होत नाही आणि ते होण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आम्ही युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक वेळा तुम्हाला सांगितली सुद्धा. आणि मंडळी, तुमच्या मुलांचं लग्न का होत नाही हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहित आहे. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या मुलांची मुलींची लग्न होत नाहीत याच्या मागे काही कारणं असतात. आणि ते कारणं जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. मग त्याच्यामध्ये मुख्य कारण काय असेल की मुलींची संख्या कमी असेल, किंवा आजूबाजूचे नातेवाईक त्या ठिकाणी आपल्या मुलांसाठी सोयी आणत नसतील, किंवा आपल्या मुलाची वागणूक खराब असेल. अशा अनेक प्रकारची कारणं समोर येऊ शकतात. किंवा मुलगा व्यसनी असेल, दारूच्या आहारी पडला असेल, अशा अनेक प्रकारची कारणं असू शकतात. परंतु मंडळी, आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हजारो लोकांचे प्रश्न सोडवलेत. त्यांच्या मुलाची लग्न का होत नाहीत आणि त्याची कारणं काय हे सगळं आम्ही त्यांना सोयीस्कर सांगितलं. आणि त्याच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 400 ते 500 लोकांचा विवाह आपल्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी पार पडलेला आहे. मंडळी, खरं पाहायला गेलं तर तुमच्याही मुलांची लग्न होत नसतील तर त्याची कारणं काय आहेत हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया. आणि आम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला कसं मार्गदर्शन करू हेही मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, सध्या समाजामध्ये हा ज्वलंत प्रश्न आहे. कुठेही जा, मुलींची संख्या कमी आहे. कोणत्याही जातीमध्ये जा, कोणत्याही धर्मामध्ये जा, सध्या लग्नासाठी मुली मिळत नाहीत. आणि त्याच्यामुळे बरेच पालक आपल्या मुलांच्या लग्नाविषयी चिंतेमध्ये आहेत. मग बऱ्याच अंशी जर आपण विचार करायला गेलं तर मुलगा चांगला असतो, होतकरू असतो, शिक्षणाची पात्रता योग्य असते, नोकरीला असतो, पैसा, वावर, पावर सगळ्या गोष्टी असतात, आणि मुलगा निर्व्यसनी असतो, तरी सुद्धा लग्न होत नाही. असेही तुम्हाला काही प्रसंग पाहायला मिळतात. मंडळी, खरं पाहायला गेलं तर आपल्या मुलांचं लग्न का होत नाही हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि आम्ही तुम्हाला कशा पद्धतीने मदत करू शकतो हे सुद्धा सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंडळी, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की आपल्या मुलांचं लग्न का होत नाही. तर आपल्या ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जर आपण विचार करायला गेलं, आपले जे शास्त्र आहेत, आपले जे ग्रंथ आहेत, या ग्रंथाच्या माध्यमातून जर आपण विचार करायला गेलं तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये 4-5 कारणं सांगितली. पहिलं सगळ्यात महत्वाचं मुख्य कारण असतं की आपल्या मुलाचं लग्न का होत नाही. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण आहे कुंडली दोष. या कारणाला तुम्ही लक्षात घ्या. कुंडली दोष, मुलाच्या कुंडलीमध्ये लग्नाचा योग कधी कधी नसतो, किंवा लग्नाच्या योगामध्ये काही ग्रह अडथळे निर्माण करतात, किंवा कुंडलीमध्ये अशा काही गोष्टी असतात की त्या मुलाच्या लग्नामध्ये महत्वाचा अडथळा ठरत असतात. तर मंडळी, कुंडली दोष दूर करण्याकरिता आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. आणि तो कुंडली दोष आम्ही तुमची कुंडली बघूनच दूर करतो. त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क व्हॉट्सअपच्या माध्यमातून करू शकता. आणि कुंडली दोष आम्हाला कुंडली पाठवून आम्ही ती कुंडली सगळी सविस्तर बघून तुमच्या मुलाच्या लग्नामध्ये कोणत्या अडथळे आहेत हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. मंडळी, दुसरं कारण आहे घरातला पितृदोष. हा बऱ्याच अंशी आपल्या मुलांच्या लग्नामध्ये घरातला पितृदोष सुद्धा अत्यंत महत्वाची कामगिरी त्या ठिकाणी बजावतो. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या घरामध्ये कोणी अपघाती मृत्यू पावलेला असतं आणि त्या अपघाती मृत्यूमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला त्या व्यक्तीचा दोष लागलेला असतो. आणि त्या पितृदोषाच्या कारणामुळे, आता याची अनेक प्रकारची कारणं असतात. गरुड पुराणामध्ये याचं फार सुंदर वर्णन आलेलं आहे. मग पितृदोषाच्या माध्यमातून आपण तो पितृदोष कशा पद्धतीने दूर करावा म्हणजे आपल्या मुलांचं लग्न होईल याचंही मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करत असतो.
मंडळी, दुसरा एक अत्यंत महत्वाचा दोष आहे, आपण त्याच्यावरती विचार विमर्श करत नाही, परंतु वास्तुदोष सुद्धा हा आपल्या मुलांच्या लग्नाला कारणीभूत ठरत असतो. मुलाच्या लग्नाची बोलणी, मुलाच्या लग्नाचे स्थळ किंवा ज्या ठिकाणी आपण लग्नाची बोलणी करत असतो ती वास्तू सुद्धा त्या दोषाला कारणीभूत ठरत असते. म्हणून मुलांच्या लग्नाची बोलणी कोणत्या वास्तूमध्ये करावी हे आपल्याला जाणून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. म्हणून वास्तूचाही दोष दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतो. आणि मंडळी, दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते दिशेचा दोष. दिशा, कोणत्या दिशेला आपल्याला स्थळ येणार आहे आणि कोणत्या दिशेच्या माध्यमातून आपल्याला स्थळ येऊन त्या ठिकाणी मुलाचा विवाह योग निश्चित होणार आहे हे आपण त्याच्या माध्यमातून सांगत असतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या तुमच्यासाठी आम्ही सांगत असतो. तर मंडळी, खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला फोन करण्याऐवजी व्हॉट्सअपवरती तुमची कुंडली, पूर्ण नाव, जन्मगाव हे सगळं आम्हाला व्यवस्थित पाठवा. तुमच्या मुलाचं लग्न का होत नाही हे आम्ही तुम्हाला सोयीस्कर पद्धतीने आणि सावकाश सांगू. फक्त एवढी विनंती आहे की तुम्ही टाइमपास म्हणून आम्हाला मेसेज करू नका, टाइमपास म्हणून फोन करू नका. ज्या लोकांना खासच गरज आहे अशा लोकांनी आमच्याकडे संपर्क साधा. जसं एखादा डॉक्टर योग्य उपचार करण्यापूर्वी त्या पेशंटची तपासणी करतो आणि नंतरच मेडिकल देतो, अगदी त्याचप्रमाणे आम्ही तुमच्या त्या ठिकाणी मुलाची व्यवस्थित कुंडली बघू आणि नंतर त्याच्यासाठी काय असतील ते योग्य उपचार आणि योग्य उपाय सांगण्याचं काम करू, जेणेकरून तुमच्या मुलाचं लग्न या वर्षी नक्की होईल. ही सहकार्याची भूमिका आमची आहे. फक्त तुम्ही टाइमपास म्हणून मेसेज करू नका ही विनंती. रामकृष्ण हरी.